सध्या निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय। हवामान तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत। नेहमी पाऊस कधी पडतो कधी पडणार नाही पडणार पंजाब रोडवर नेहमी हमखास करेक्ट सांगत असतात। यंदाच्या वर्षी साखर कारखान्यांना निसर्गाचा लहरीपणा मुळावर उठणार आहे का, किंवा कशा पद्धतीने पाऊस पडेल, काय असेल निसर्गाचं धोरण? निसर्गाला कोण वाली पण नाही। पावसाचं काय प्लॅनिंग असेल किंवा पाऊस कधी पडेल, साखर कारखान्यांना काय अडचण होईल का? तर आज या ठिकाणी विघ्न सहकारी साखर कारखान्यावर मला दादांनी फोन लावला की आमच्या इथं 3 तारखेला शुभारंभ आहे। तर या ठिकाणी येऊन तुम्ही शेतकऱ्याला एक अंदाज सांगावा पाऊस कधी उघडणार, कारण की शेतकरी खूप त्रासले या पावसानं। तर मग सर्वप्रथम शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी सांगतो, फक्त 3 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। खूप काय मोठा पडणार आहे, मुसळधार नाही पडणार, त्याच्यामुळे ही आनंदाची बातमी। त्याच्यानंतर 4 तारखेपासून तुमच्या विघ्नर असो, आंबेगाव तालुका असो, अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्रात पाऊस 4 तारखेपासून कमी होत जाणार आहे। 5 तारखेला तुमच्या भागाकडे थंडीला देखील चालू सुरू होणार आहे। 6 तारखेला मात्र खूप ठिकाणी थंडी जाणवणार आणि 7 तारखेला मात्र तुमच्या भागातूनच पाऊस निघून जाणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी। त्याच्यानंतर 7 तारखेला थंडी चालू झाल्याच्या नंतर परत राज्यात काही पाऊस येणार नाही। फक्त हे जे आता जे पाऊस कशामुळे पडला की 2 चक्रीवादळ होते, एक अरबी समुद्रात होतं आणि एक बंगालच्या खाडीतलं। बंगालच्या खाडीतलं विरळल्यामुळे विदर्भातला मराठवाड्यातला पाऊस कमी झाला आणि अरबी समुद्रातलं चक्रीवादळ आणि 2 नोव्हेंबरला ते कमी होणार आहे। त्याच्यामुळे 2-3 दिवस आणि तुमच्या भागामध्ये तुरळक तुरळक कुठेतरी रिमझिम पाऊस येणार आहे, खूप काय मोठा येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। आणि या आता हे आहे 2025, मी म्हटलो तर यावर्षी खूप पाऊस पडतं, खूप पाऊस पडला। आता 2026ला मात्र जसा यावर्षी पाऊस पडला म्हणजे खूप मोठा दुप्पट तितका पाऊस पडणार नाही। 27-28ला मात्र खूप पाऊस पडेल, परत 2029ला कमी पडेल, 30-31ला जास्त पडेल, पुन्हा 2032ला कमी पडेल। म्हणजे सांगायचं झालं तर 2 वर्ष जास्त पाऊस पडणार, 1 वर्ष कमी पडणार। तर तसं आता पुढच्या वर्षी 26, पुढच्या वर्षी थोडंफार कमी पडेल, पण पिकं मात्र चांगली येतील। आणि यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी 13 मे पासून पाऊस पडलेला आहे। तर 13 मे पासून आता जवळपास 6 महिने सारखा पाऊस चालू आहे। तर ज्या वर्षी पाऊस काळ जास्त होतो त्या वर्षी ऊसाला जास्त उतार येतात। त्याचं एक कारण सांगतो की हे जे पाऊस आहे ना 13 मेचा पडलेला, त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त होतं। विजाचं प्रमाण जास्त असलं की त्याच्यात नाट्या टाकशाचं प्रमाण असतं, म्हणून ऊसाला उतार येतं। म्हणून यावर्षी कारखाने देखील मे एंडपर्यंत चालतील माझी तरी अशी शक्यता आहे, कारण की यावर्षी ऊस देखील जास्त दरम्यान काय पाऊस वगैरे येईल? तसं काय एखादा तसं अवकाळी येईल, पण त्याचा मी अंदाज दादांना आधीच देणार जाईल। म्हणजे प्रत्येक वेळेस मी काय करत असतो की दादांना इथले जे कामगार असतात त्यांच्यामध्ये पावसाविषयी त्यांना अंदाज देत असतो। तर तसं मी वेळोवेळी अंदाज देईन आणि माझ्या शेतकऱ्याचं मात्र नुकसान होऊ देणार नाही। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता जे काही चिंता करू नका। आता आहे फक्त 2-3 दिवसात राज्यात तुरळक पाऊस आहे, मोठा काय नाही। आता 5-7 तारखेपासून पाऊस निघून जाणार आहे, म्हणून तुम्ही काही चिंता करायची काही गरज नाही। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। साधारण 3 तारखेपर्यंत थोडासा पाऊस असेल, त्याच्यानंतर पाऊस उघडलेला असेल। 5 ते 7 तारखेनंतर थंडी सुरू होईल, त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो चिंता करू नका। विघ्नर कारखाना चांगला बाजारभाव देणार आहे, विघ्नर कारखाना ऊस वेळेवर तोडणार आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो अधिकाधिक ऊसाची लागवड करा आणि सर्व ऊसाची नोंदणी विघ्नर करा आणि गाळपाला सुद्धा विघ्नर कारखान्यालाच घाला। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, निवृत्तीनगर।